नवकेसरी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आपण आहोत सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यामधलं श्यामगाव हे गाव। श्यामगाव हे गाव शंभू महादेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही श्यामगावची भूमी आहे आणि या श्यामगावच्या भूमीतील सद्गुरू हबप कीर्तनकार प्रसिद्ध कीर्तनकार नामदेव आप्पा श्यामगावकर यांची वारी पंढरीच्या दिशेने निघालेली बघायला मिळते। ह्या वारीमध्ये जवळजवळ अनेक चिमुकले अनेक ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने बघायला मिळत आहेत आणि त्या अनुषंगाने ही वारी तुमच्या आमच्या जीवनाला सकारात्मक ऊर्जा देणारी वारी आणि या वारीबद्दल नक्की इथल्या गावकऱ्यांच्या मनात काय भाव जोडले जाणून घेऊया। महाराष्ट्राला मिळालेला वारकरी संप्रदायाचा मोठा ठसा तो आपणाला सातारा जिल्हा आणि कराड तालुक्यातल्या श्यामगावमध्ये बघायला मिळतोय। हबप कीर्तनकार सद्गुरू नामदेव आप्पा श्यामगावकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदायाचा मोठा ठसा बघायला मिळतोय। पंढरपूरच्या दिशेने ही वारी निघालेली आहे। ही वारी प्रत्येकाच्या जीवनामध्ये चैतन्य निर्माण करून देणारी वारी। काय आनंद होतो? नक्कीच आनंद आहे। आज आम्ही लहान असताना नामदेव आप्पांना आम्ही बघितलेला आहे। आज आपण योगायोगानं ज्या मंदिराचा पाया नामदेव आप्पांनी रचला किंवा स्वतःच्या कष्टातून जे माऊली मंदिर उभं केलं, दैवयोगाने आपण आज तिथं उभं आहोत। आज ते जर खूप पूर्वीच्या काळात असते तर एक संत म्हणून त्यांची खूप मोठी प्रचिती झाली असती। तरी सुद्धा आज खानदेशात वगैरे बऱ्याच ठिकाणी नामदेव आप्पांचे फोटो घरात लावलेले आहेत आणि आज जर कीर्तन सेवा म्हणून जर त्यांचा विचार केला तर संपूर्ण महाराष्ट्रात जे उत्तम कीर्तनकार आहेत त्यामध्ये माझ्या मते ते त्यांची उंची ही अतिशय खूप उंचावर असणारे आहे। आणि अशा आपल्या गावचा एक संत महात्मा आज जर महाराष्ट्रभर जर एवढी कीर्ती गाजवतोय आणि त्यांच्या पश्चात काही दिवस थोडेसे लोप पावल्यानंतर कुणाच्या तरी मनात विचार येतो आणि हे नवीन दिंडीचं प्रस्थान आपण सुरू करतोय, ह्याचा खूप मोठा आज मला व्यक्तिगत आणि गावाला सुद्धा खूप मोठा आनंद आहे। काय वाटतंय की ह्या सुरू केलेला जो प्रवास आहे हरिनाम भक्तीचा रावलेला छोटो त्याचा प्रचंड टोटक्ष बघायला मिळतोय। तरुणांची मोठी संख्या बघायला मिळतोय। तरुण वर्ग मोठ्या संख्येनं याकडे हरिनामाकडे वळलेला आहे। हे सगळं पाहून काय एक वेगळा आनंद होतोय आपण आज जगदी? निश्चितच आनंद हा निश्चितच होतोय। आणि हळूहळू माझ्या मतानुसार ज्यावेळेस कोरोना ज्यावेळेस 2020 साली आला त्यानंतर लोकांना एक स्वतःचं महत्त्व, गावचं महत्त्व आणि एक संप्रदायाचं महत्त्व हे हळूहळू त्यावेळेस कळायला लागलं आणि त्यानंतर निश्चितच बऱ्यापैकी बदल होऊन अगदी तरुण वर्ग आज भक्तिभावाकडे किंवा परमेश्वराकडे वळलेला आहे आणि आपल्या गावात सुद्धा तीच परिस्थिती निर्माण झालेली आहे। यापूर्वी थोडासा प्रतिसाद कमी होता पण हळूहळू तरुण वर्ग वाढल्यामुळं निश्चितच आपल्या दिंडीला खूप चांगल्या पद्धतीचं एक चांगलं नावारूपास आलेलं आहे आणि ही परंपरा निश्चितच अगदी पारंपरिक पद्धतीने खूप दिवस चालेल अशी आशा व्यक्त करतो